मूळ संकल्पना हीच होती की महिलांच्या आर्थिक सक्षमतेबद्दल किंवा महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, अशा पद्धतीच्या संकल्पना किंवा वेगवेगळ्या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचीच मतं आपण मांडत असायचो. पण ते करत असताना साधारणपणे ज्यावेळेला आम्ही चौथं महिला धोरण आणलं, त्यावेळेला प्रत्येक विभागाने एक सक्षम अशी योजना महिलांसाठी आणावी, असा आम्ही त्या धोरणामध्ये संकेत दिलेले होते. आणि त्यानुसार महिला व बालविकास विभागाकडून आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाकडे प्रस्तावित केली आणि त्यामध्ये महिलांना दर महिन्याला 1500चा लाभ हा देण्याचं प्रस्तावित केलं. आणि त्याच्यामध्ये वयोगट असतील, कारण ती आणत असताना 21 वयोगटाच्या खाली अनेक योजना आहेत बालकांसाठी किंवा तरुण मुला-मुलींसाठी. 65 वयोगटाच्या पुढचे जे आहेत त्यांच्यासाठी वयोश्री किंवा श्रावणबाळ सारख्या योजना आहेत. म्हणून 21 ते 65 या वयोगटातील ज्या महिला आहेत, खासकर ज्या निराधार आहेत किंवा आर्थिक परिस्थिती त्यांची तितकी सक्षम नाही आहे, ग्रामीण दुर्गम भागातल्या आहेत आणि या दृष्टिकोनातून किंवा शहरी भागातल्या सुद्धा ज्या आहेत ज्यांचं कुटुंबाचं किंवा घराचं स्वतःचं उत्पन्न हे कमी आहे, अशा महिलांसाठी, गरजू महिलांसाठी ही योजना आणली आणि ती यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न आम्ही त्या निमित्ताने केला.